हॅलो. आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मेथीच्या दाण्याची उसळ. तर आपण आधी मेथी 15 तास आपल्याला भिजवत घालायची. 100 ग्रॅम मेथी घ्यायची आणि ती पाण्यात भिजवत घालायची 15 तास आणि त्यानंतर ती फडक्यात बांधून ठेवायची. थोडी गरम जागेत ठेवलं म्हणजे आपल्याला चांगली मोड येईल. ती पण म्हणजे 24 तासाच्या आसपास आपल्याला ठेवावी लागतं, तेव्हा छान मोड येते. कारण आता थंडी आहे ना, म्हणून थोडी लवकर मोड येत नाही. तर अशा प्रकारे आता आपली मेथी मस्त तयार झालेली मोड येऊन तर आपण तिची उसळ बनवणार आहोत. तर आपण आता फोडणीची तयारी करणार आहोत. आधी मी घेतलं आहे ठेचलेला लसूण घेतलेला आहे आणि 2 मीडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत. कोथिंबीर घेतली आहे आणि लाल मिरची पावडर, गरम मसाला पावडर आणि धनिया जिरा पावडर घेतलेली आहे. तर आपण आता भाजीला फोडणी घालूया. तर मी कढईत 1.5 ते 2 चमचे तेल घेतले. तुम्हाला कमी पाहिजे तर तुम्ही कमी घेऊ शकतात. तर आता आपण फोडणीला तेल घातलं, त्याच्यात घालणार आहोत थोडासा जिरा तडक्यामध्ये आणि त्यानंतर घालणार आहोत थोडा हिंग. हिंग हा म्हणजे डायजेशनसाठी चांगला असतो म्हणून आपण तो हिंग घालतो आणि टेस्ट पण येते भाजीला त्याच्याने थोडी. तर आपलं आता जिरा आणि हिंग मस्त भाजून झालेलं आहे. त्याच्यात आपण आता घालूया लसूण म्हणजे लसूण आधी भाजायचं आहे, त्यानंतर आपण कांदे टाकणार. तर आपण आता लसूण घातलेला आहे ठेचलेला, थोडा चांगला ठेचून घ्यायचा. तो ठेचलेल्या लसूणची चव भाजीमध्ये छान उतरते, म्हणून ठेचून जर केलं तर छान, कापल्यापेक्षा ठेचून केलं तर अजून भाजीला टेस्ट छान येते. आता आपण ते मिडियम साईजचे कट केलेले 2 कांदे घातलेले आहेत. तर आपण आता ते छानपैकी भाजून घेणार आहोत. थोडे लाल होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. तर ही भाजी खाण्याचे एवढे फायदे आहेत ना, तर म्हणजे खूपच फायदे आहेत. खूप बेनिफिशियल आहे, म्हणून तुम्ही नक्की यूज करा. म्हणजे आपल्याला आरोग्यासाठी खूप, म्हणजे मधुमेहासाठी, केसांसाठी मस्त आहे. स्किन त्याच्याने चांगली राहते. बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं. परत आपल्याला डायजेशन जर आपलं वीक असेल तर आपण मेथीचे दाणे जर भिजून खाल्लेत तर त्याचेही खूप फायदे आहेत. म्हणून तुम्ही रात्री भिजवत घाला आणि सकाळी तुम्ही खाऊ शकतात ती. आणि त्याचे पाणीही आपण पिऊन घ्यायचं. म्हणजे ही मेथी अतिशय गुणकारी अशी मेथी, थंडीमध्ये आवर्जून खायची. आणि मोड आलेल्या मेथीमध्ये तर अजूनच क आणि अ जीवनसत्वे त्याच्यात असतात. आणि आपण आता फोडणीसाठी आपण मसाला घातला. कांद्यानंतर आपण रेड चिली पावडर, गरम मसाला पावडर आणि धनिया जिरा पावडर घातलेले. त्यानंतर थोडीशी हळद घालायची आपल्याला. आणि आता आपण घालणार आहोत थोडेसे मीठ. चवीपुरते मीठ घालायचं आहे आपल्याला. तुम्हाला कमी जास्त जसे लागेल तसे तुम्ही घालू शकतात. आता ते पण आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे सगळं नीट. आणि त्यानंतर आपण त्याच्यात घालणार आहोत जी मोड आलेली मेथी आहे ती आपण घालून घ्यायची. ती भाजी आपल्याला एकदम पटकन शिजते, खूप वेळ नाही लागत, 10 मिनटात होते. तर आपण आता मेथी सर्व टाकून दिली त्याच्यात आणि तीही आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची चांगली, म्हणजे जेणेकरून ती सगळ्या मसाल्यात म्हणजे भाजीमध्ये ती उतरेल ती टेस्ट. आता मस्त आपली मेथी मिक्स करून घेतलेली आहे. आता त्याच्यात आपण घालणार आहोत पाणी. गरम पाणी घालायचं म्हणजे भाजी लवकर होते आणि गरम पाणी घातली की भाजी पण लवकर शिजते. तर अशा प्रकारे आपण पाणी घातलेलं आहे आपण त्याच्यात. आता नीट मिक्स करून घ्यायची. जवळजवळ 5 मिनटं लागतात तिला शिजायला, खूप लवकर शिजते. त्याच्यात आता कोथिंबीर घालणार आहोत आपण. वा, मस्त. आता कोथिंबीर घालून आपण मस्त भाजीला मिक्स करून घ्यायचं आहे. आता छान दिसते आपली भाजी. त्यानंतर आपण थोडं झाकण ठेवून पटकन शिजून घेणार आहोत तिला. अशा प्रकारे आपली भाजी शिजून गेलेली. त्याच्यात आपण आता फक्त थोडंसं म्हणजे 1 ते 2 चमचे आपण भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत. शेंगदाण्याचं कूट घालण्यामुळे भाजीला थोडी टेस्ट पण येते आणि हेल्दी तर होतेच. पीनट्समध्ये प्रोटीन वगैरे सगळं असतं म्हणून तुम्हाला हेल्दी पण असते. तर अशा प्रकारे आपली भाजी आता मस्त बनवून झालेली तयार. तर ती 2 मिनटात आता लगेच तयार होईल, कारण शेंगदाण्याचं कूट खूप शिजवायची गरज नाही पडत आपल्याला. झाली आपली भाजी आता तयार. अशा प्रकारे तुम्ही भाजी ही नक्की बनवा. खूप हेल्दी, गुणकारी आहे, म्हणजे खूप सगळ्यांसाठी हेल्दी आहे ही भाजी.
तर आवर्जून करा, आवर्जून खा आणि ती पण मोड आणून करा तुम्ही. तर चला बाय 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 गाईज.